चांदणी. तर आज हा माझा सेकंड व्हिडिओ आहे ब्लॉगसाठी. तर तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ बघावा अशी माझी अपेक्षा आहे. आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि मी माझी फॅमिली विथ हे माझा छोटासा सिम्बा, माझा मुलगा, आणि हा झोपलेला, हा आत्ताच उठला आहे. तर आता माझं सगळं काम झालेलं आहे. तर माझी इकडे देवपूजा झाली आहे आणि इकडे सिम्बा उठलेला आहे. तर आज मी तुम्हाला जेवणात काय आहे ते दाखवणार आहे. सो आज माझं सगळं काम झालं आहे. त्या अगोदर इथे कपडे सगळे सुकत घातलेत आणि छानपैकी सगळं आवरून झालं आहे माझं. भांडी पण झाली आहेत. आणि आज स्वयंपाकात माझ्या बटाट्याचे काप आहेत, म्हणजे स्लाइस करून त्याला हळद मीठ नमक थोडं थोडं टाकले सृष्टीसाठी खायला, म्हणजे हलकं लेकरांना. आणि आहेत भाकरी, ज्वारीची भाकर. आणि त्याचबरोबर आईने काल बनवलेले लाडू पण आहेत. आणि बघूत आता आईकडे जायचं आहे आम्हाला जेवायला. तर आम्ही हे पण घेऊन जाणार आईकडे जेवायला जायचं आहे. तर असं माझं सगळं काम पण झालेलं आहे. आणि सिम्बा पण आता उठला आहे. सो बघते की मला तसं दळण पण करायचं आहे आज, पण याला घेते आईकडे नेऊन सोडते आणि मग दळण करेल. आज मला इकडलं साफसफाई पण करायची आहे. हा खूप राडा झाला आहे माझा. हा बॉक्स फाटला आहे तर काढून पण टाकायचं आहे मला. तर ह्याच्या जागेवर मी अशी बास्केट आणणार आहे आज. बघू आज पॉसिबल झालं पावसामुळं तर मी जाईल आणि अशा बास्केटी 2 घेऊन येऊन. कारण की मी माझ्या लहान सिम्बाचे चड्ड्या इकडे ठेवते या पिशवीत आणि सृष्टीच्या याच्यामध्ये. तर दोघांच्या अशा वेगवेगळ्या ठेवते आणि अशी लटकवून ठेवते. आता हे मी त्याचं टकूचं ठेवलं आहे, पण ह्या त्याच्या चड्ड्या मी ह्याच्यात ठेवते. अशा ह्या सगळ्या चड्ड्याच आहेत त्याच्या सिम्बाच्या सगळ्या चड्ड्यात. दिवसभर हा वला करतो ह्या चड्ड्या, आणि ह्या वल्या केलेल्या चड्ड्या आम्हाला इथे ठेवाव्या लागतात, ज्या की ह्याच्यात आहेत. तर मी आत्ताच कपडे धुतले तरी पण आमच्या 4-5 चड्ड्या झालेल्या आहेत. तर ते झालं. तर आता सिम्बाला मी घेते आणि जेव्हा मी बास्केट आणायला जाईल तेव्हा. तर आम्ही पोहोचलेलो आईच्या घरी आणि तर वहिनीच्या झालेले आहेत कपडे धुवून. तर वहिनी झालेत का तुमचे कपडे? बाकीत वाटतात थोडेसे. इथं मशीन लावली आहे सुकायला. आम्ही आलो आईच्या घरी. तर इथं मुली झोपल्यात आणि इकडं आई मोबाईल बघते. जेवायला एवढं इकडं तुकडेत. ही शेवयाची भाजी, ही शेव, हे काप, इकडं लाडू आणि झालं. आणि इकडं कढी पण आहे. लाडू खाते दाखव. सिम्बा लाडू खातो म्हणा लाडू. हा ते बघतोय मामीला. विचारतं का मामीला खाऊ का मी लाडू, खाऊ का विचारतं का ना. तर मी आता इथे निघाले बास्केट आणायला. स्कूटीला चावी लावली आणि दुकानात पोहोचले. तिथे बघितलं एवढ्या सगळ्या वस्तू, कुठलीही वस्तू द्या 100 रुपये. तर मग मी काय केलं, मला हवी ही बास्केट घेतली आणि त्यासोबत मी अजून एक घेतली आणि अजून एक घेतली. तर उद्या त्याला दाखवते साफसफाई करताना. तर येत होता पाऊस, त्यामुळं म्हटलं थांबावा आणि नंतर जावा. त्यातच मला हा टॉप पण खूप आवडला. सिम्बाला अंघोळ घालण्यासाठी छान आहे, पण आता त्याला नंतर घेईल कारण की स्कूटीवर बसण्यासाठी ना जागा नव्हती. तिकडनं आले आणि म्हटलं अगोदर पहिलं दळण करून घेते. मी लवकर असं दळण केलं. सिम्बा आणि सृष्टी आईच्या घरी होते, त्यामुळं विचार केला पटपट करते आणि पुन्हा सिम्बाकडं आणि सृष्टीकडं जायचंच होतं मला. तर मी पटपट आवरलं, झाडू वगैरे मारला, सगळं नीटनाटकं केलं, दळण चक्कीत नेऊन ठेवलं. तर असा होता आजचा माझा दिवस. सो बाय. उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय. टेक केअर.